हिंगोली विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार श्रीमती प्रज्ञाताई सावंत यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. मुंबई येथील प्रदेश भाजप कार्यालयात पार पडलेल्या या सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते यांच्या उपस्थितीत त्यांनी कमळ हाती घेतले. त्यांच्या या निर्णयामुळे मराठवाड्यात भाजपची ताकद अधिक वाढली असून किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. बड्या नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. हा पक्षप्रवेश सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, भाजप प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि राज्याचे महसूल मंत्री तथा माजी प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. प्रज्ञाताई सावंत यांनी भाजपच्या ध्येय धोरणांवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा निर्णय घेतल्याचे यावेळी सांगितले. किसान मोर्चाकडून अभिनंदन. प्रज्ञाताई सावंत यांच्या भाजप प्रवेशानंतर किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष तथा राज्य परिषद सदस्य श्री दिनकर पावडे पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी बोलताना दिनकर पावडे पाटील म्हणाले की प्रज्ञाताईंच्या रूपाने एक अभ्यासू आणि जनसामान्यांची नाळ जोडलेले नेतृत्व भाजपमध्ये सामील झाले आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा विशेषतः हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी होईल. राजकीय वर्तुळात चर्चा. प्रज्ञाताई सावंत यांनी आमदारकीचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केल्याने हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. शेतकरी हितासाठी आणि जिल्ह्याच्या विकासासाठी मी भारतीय जनता पार्टीसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे, असे प्रतिपादन प्रज्ञाताईंनी यावेळी केले. या सोहळ्याला भाजपचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी, किसान मोर्चाचे कार्यकर्ते आणि प्रज्ञाताईंचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.